27 फेब्रुवारी हा राजभाषा मराठी दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर खरं तर भारतभर साजरा केला जातो. 27 फेब्रुवारी मराठी दिनाचं हे औचित्य साधून आपण एका काव्यसंध्येचं आयोजन आज इथे केलेलं आहे. साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी आणि रंगसंवाद प्रतिष्ठानतर्फे आयोजित या कार्यक्रमामध्ये आज आपण इथं आमंत्रित केलेलं आहे कविवर्य कैलास दौंड सर, डॉक्टर रफिक सूरज सर, संदीप जगदाळे सर आणि माधुरी मरकड मॅडम. या सगळ्यांना गुंफण्याचं महत्वाचं काम केलेलं आहे ते डॉक्टर महेंद्र कदम सरांनी. त्यांच्या प्रेरणेमधून आज आपण इथे एक मराठी भाषेचा जागर करण्यासाठी म्हणून इथं जमलेलो आहोत. केवळ मराठी दिन आल्यानंतर मराठी भाषा कशी अभिजात आहे आणि तिला कसा तो दर्जा प्राप्त झाला पाहिजे असं चिंतनात्मक काही बोलण्यात आपल्यामध्ये मराठी भाषेचं प्रेम वाढावं, वाचन संस्कृती रुजावी आणि आपली श्रवण भक्ती वाढावी या उद्देशाने या काव्यसंध्येचं आज इथं आयोजन केलेलं आहे. सर्व कविवर्यांचं मी इथं सर्वप्रथम स्वागत करते आणि डॉक्टर महेंद्र कदम सरांना माझी अशी विनंती आहे की कविता हा मराठी साहित्यामधला एक चांगला घटक आहे की कथा कादंबरीकार होतील पण कवी हे होतात आणि चांगले कवी आज महाराष्ट्रभर वेगवेगळ्या प्रदेशामधून वेगवेगळ्या पिढीमध्ये तयार होत आहेत. आज या व्यासपीठावर आपण वेगवेगळ्या वयोगटातल्या आणि महाराष्ट्रातल्या विविध भागातून कवींना इथं आमंत्रित केलेलं आहे आणि महेंद्र कदम सरांनी हा गोफ आपल्याला छानपैकी गुंफून दिलेला आहे. मी कदम सरांना मराठी साहित्यामधलं मधील कविता आणि काव्य याविषयीचं चिंतन सुरुवातीला व्यक्त करायला सांगते. तत्पूर्वी आपण प्राचार्य महेंद्र कदम सरांची इथे ओळख करून घेऊयात. प्राचार्य महेंद्र कदम हे मराठीचे उत्तम वक्ते, मराठीचे प्राध्यापक आहेत. हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. चांगले समीक्षक आहेत, मराठी भाषेचे उत्तम अभ्यासक आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांची ओळख आपल्याला जी झालेली आहे तर त्यांची आगळ ही कादंबरी जेव्हा पहिल्यांदा प्रकाशित झाली त्याचवेळी उभ्या महाराष्ट्राला महेंद्र कदम सरांचे ग्रामीण कादंबरीकार म्हणून ओळख झालेली आहे. याशिवाय तणस, धूळ पावलं या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. महत्वाचं म्हणजे महेंद्र कदम सरांची आईवरची जी दीर्घ कविता आहे तर ती दीर्घ कविता संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेली आहे. मराठी भाषेचा सौलिक अभ्यास ते करत आहेत आणि मुळात मराठी भाषा ही वर्धिष्णू व्हावी यासाठी खूप मोठी तळमळ त्यांच्या मनामध्ये आहे. सुरुवातीला मी आमंत्रित करते डॉक्टर महेंद्र कदम सरांना. नमस्कार. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, रंगसंवाद प्रतिष्ठान सोलापूर आणि विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने 27 फेब्रुवारी 2021 या मराठी भाषा गौरव दिनाच्या आणि ज्येष्ठ कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आयोजित या काव्य मैफिलीमध्ये मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मराठी भाषेला जो 2000 वर्षांचा इतिहास आहे, या 2000 वर्षांच्या इतिहासामध्ये प्राकृत मधून विकसित होत आली आणि मधल्या काळात संस्कृतचा परिणाम पचवून अत्यंत समृद्धपणे उभी राहिलेली मराठी भाषा आज या जागतिक पातळीवर जवळपास 8व्या ते 9व्या क्रमांकानं बोलली जाणारी भाषा म्हणून ओळखली जाते. जवळपास महाराष्ट्रासह जगभरातल्या अनेक देशांमध्ये आणि महाराष्ट्रासह भारतातल्या अनेक काही राज्यांमध्ये मराठीचा वापर केला जाताना दिसतो आहे. परवाच आपण जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्तानं रंगनाथ पठारे सरांशी जो संवाद साधला, त्या संवादाच्या निमित्तानं पठारे सरांनी जी मांडणी केली ती मांडणी मला राजभाषेच्या संदर्भात फार महत्वाची वाटते. आसाम सारख्या एका भारताच्या दूरच्या टोकावरही मराठीतल्या आईला तिथं आईच म्हटलं जातं आणि मग मराठीचा जो प्रभाव आहे तत्कालीन प्राकृत ज्याला म्हणता येईल तो प्रभाव सिंधू खोऱ्यापासून ते भारतातल्या दक्षिण भागापर्यंत कसा होता याविषयीचे अनेक पुरावे आज उपलब्ध आहेत. त्यानिमित्तानं मंथन महाराष्ट्रभर आणि वेगवेगळ्या अभ्यासाच्या पातळीवर सुरू आहे. विशेषतः राजाराम शास्त्री भागवत सारखा एक अत्यंत व्यासंगी गृहस्थ
त्यांनी ज्या पद्धतीची मांडणी केली आहे ती मांडणी निश्चितपणे मराठी भाषेला एक वेगळा न्याय देणारी आहे. त्या अनुषंगानं आज जे संशोधन सुरू आहे ते फार महत्वाचं आहे. मराठीला राजभाषा म्हणून दर्जा मिळेल यापेक्षाही आपली मराठी अधिक समृद्ध कशी होईल यासाठीचा जो प्रयत्न आपण करायला हवा तो प्रयत्न मला वाटतं फार महत्वाचा आहे. मराठी भाषा ती जगणं आणि ती जर अधिक विकसित करायची असेल तर त्याच्यासाठीच्या 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर आपण जास्तीत जास्त मराठीचा वापर आपल्या व्यवहारामध्ये करणं, मातृभाषेतून शिक्षण मुलांना मराठीमध्ये देणं आणि मराठीमध्ये रोजगार उपलब्ध होण्याच्या अनुषंगानं काही प्रयोग करणं, या 3 गोष्टी मला महत्वाच्या वाटतात. या काव्य मैफिलीच्या निमित्तानं बोलत असताना मराठीमध्ये जवळपास लोक परंपरा जरी आपण बाजूला ठेवली तर 700 वर्षांची कवितेची एक मोठी परंपरा आपल्या मराठी कवितेला आहे. आणि अशा या परंपरेमध्ये वेगवेगळ्या प्रदेशातले आपण सगळे कवी या ठिकाणी उपस्थित आहात. त्याच्यामध्ये रसिक सूरज आहे, कैलास दौंड आहेत, संदीप जगदाळे आहेत, माधुरी मरकड आहेत, मीरा शेंडगे आहेत. आपण सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. या निमित्तानं मी माझी कोणती कविता सादर करणार नाही, परंतु एकच गोष्ट मी आपणा सर्वांच्या सोबत सगळ्या रसिकांना असं सांगेन की कविता हा जो वाङ्मय प्रकार आहे तो आपला खूप आपल्या जिव्हाळ्याचा आणि आपल्या आत्मसंवादी असणारा हा वाङ्मय प्रकार असल्यामुळे ही कविता जितकी आत्मनिष्ठ असायला हवी तितकी ती असली पाहिजे. परंतु बऱ्याचदा अलीकडच्या काळात जे कवींचं एक मोठं पेव फुटलेलं आहे आणि मग काहीतरी 4 ओळी लिहायच्या आणि कवी म्हणून मिरवायचं, हा जो संपूर्ण प्रवास सुरू आहे तर तो प्रवास मराठीच्या कवितेसाठी धोकादायक आहे. या ठिकाणी आपण ज्या कवींना आमंत्रित केलेलं आहे ते सगळे कवी, अजय कांडर जरी आज काही कामानिमित्त नसले तरी ते आपल्याला नंतर या मैफिलीमध्ये त्यांना आपण जॉईन करून घेणार आहोत. तर या सगळ्या कवींच्या कवितेनं महाराष्ट्राला एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेला आहे आणि प्रत्येकजण आपल्या भूमिकेतून कवितेकडे पाहतो आहे. कविता हा जितका आत्मस्वर असतो तितकाच तो या संस्कृतीमध्ये हस्तक्षेप करणाराही भाग असतो आणि या अनुषंगाने मी कवितेकडे नेहमी पाहत आलेलो आहे. आणि म्हणून कविता ही कशी वाचावी, कविता कशी समजून घ्यावी याही विषयीचं आकलन आज महाराष्ट्रामध्ये होणं गरजेचं आहे. ते मांडणीचे वेगळे विषय असले तरी सुद्धा या निमित्तानं मी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पुढील सूत्र मी मीरा शेंडगे मॅडम यांच्याकडे सुपूर्द करतो. डॉक्टर महेंद्र कदम सरांनी कविता आणि कवी याविषयीची जी गंभीर भूमिका आपल्या समोर विशद केली आहे ती खूप महत्वाची आहे. एकूणच कविता लिहिणारे डझनभर माणसं असल्यामुळे मराठी कवितेमध्ये थोडंसं कविता लिहिणारा असं म्हणल्यानंतर किंवा कविता करतो असं म्हणल्यानंतर थोडंसं कुत्सित बुद्धीने आपल्याकडे बघितलं जातं. मात्र कोणतीही कविता हा त्या कवीचा आत्मस्वर असतो आणि आत्मसूर असतो. आपल्या मनातले विचार, आपल्या मनातील संवेदन लोकांपर्यंत पोहोचवण्याचे हे एक प्रभावी माध्यम आहे. या हृदयाचं त्या हृदयाशी पोहोचवण्यासाठी कविताच आपल्याला साथ देत असते. कथा कादंबरी या मानाने थोडासा चिंतनाचा तो भाग आहे. आपल्या बैठकीची आपल्याला आवश्यकता आहे आणि प्रतिभेची तर आवश्यकता साहित्यिक म्हणून आपण ज्यावेळी फिरत असतो त्यावेळी गरजेचंच असतं. मात्र आज इथे जे कवी या काव्य मैफिलीमध्ये उपस्थित आहेत तर ते प्रतिभावान तर आहेच आणि त्यांचा सच्चा आत्मसूर त्यांच्या या कवितांमधून आपल्या समोर येणार आहे. मी सर्वप्रथम आमंत्रित करते डॉक्टर कैलास दौंड सरांना. कैलास दौंड सर हे पाथर्डी नगर जिल्ह्यामधले आहेत. मुख्य म्हणजे ते शिक्षक आहेत आणि कवितेकडे बघण्याचा त्यांचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी म्हणून त्यांनी एक नवीन प्रयोग सध्या सुरू केलेला आहे. तत्पूर्वी त्यांच्या अंधारास गाव मोठा, उसाच्या कविता, भोग सजवले ढाचा आणि आगंतुकाची स्वगते अशी काव्यसंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्याशिवाय ते उत्तम ललित लेखक आहेत, कादंबरीकार आहेत. माझे गाणे आनंदाचे
हा बालकाव्य संग्रह त्यांचा नुकताच प्रसिद्ध झालेला आहे आणि आगंतुकाची स्वगते आणि माझे गाणे आनंदाचे मी हा अभ्यासपूर्वक अभ्यासलेला आहे. आणि या दोन्ही हे दोन जरी काव्य संग्रह आपण प्रातिनिधिक स्वरूपात वाचले तर कवी कैलास दौंड सरांच्या प्रतिभेचा आपल्याला परिप्रेक्ष्य कळून येतो. त्याशिवाय कापूस काळ, तुडवण, पाणधुई अशा त्यांच्या कादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत आणि मोठ्या तळमळीने ते कवितेकडे बघतायत आणि कवितेचा उपयोग मुलांच्या अध्ययन आणि अध्यापनामध्ये त्यांची प्रगती कशी होईल असा एक प्रायोगिक प्रयोग ते सध्या सुरू करतायत आणि त्याविषयीचा आपण नंतर बोलूच यात. सर्वप्रथम मी आमंत्रित करते कैलास दौंड सरांना की त्यांनी आपली पहिली कविता या काव्यसंध्येमध्ये सादर करावी. कैलास दौंड सर. नमस्कार. सर्व रसिक श्रोत्यांना नमस्कार आणि या छानदार अशा काव्यसंध्येच्या सर्व संयोजकांना नमस्कार. या काव्यसंध्येमध्ये सहभागी असणारे आणि ज्यांनी आता बीजभाषण म्हणता येईल असं वक्तव्य ज्यांनी केलं असे प्राचार्य महेंद्र कदम सर, त्याचप्रमाणे रफिक सुरज सर आणि मीरा सेंडगे मॅडम, संदीप जगदाळे सर आणि मरकड मॅडम, या सर्व सहभागी बांधवांना नमस्कार. ज्यांनी तंत्र निर्देशन अतिशय सुंदररित्या केलेलं आहे अशा प्रमोद सरांना पण नमस्कार. आणि या काव्यसंध्येतील पहिली कविता मी आपणासमोर ठेवतो. कवितेचं नाव आहे गाव बीव. गाव बीव. माझे गाव वसले आहे मृगजळीच्या काठावर. माझे गाव वसले आहे मृगजळीच्या काठावर, तिच्यातून वाहत आहे कमरे इतकाले मृगजळ. माझे गाव वसले आहे मृगजळीच्या काठावर, तिच्यातून वाहत आहे कमरे इतकाले मृगजळ. त्यानेच बनली आहे तिथली शेती बागायत, त्याखालीच झाली त्राणे वहीत. त्यांना स्पर्श करून येणारा मंद वारा माणसा माणसात करतोय आल्हाददायक भिंती उभ्या. माझे गाव वसले आहे मृगजळीच्या काठावर, तिच्यातून वाहत आहे कमरे इतकाले मृगजळ. त्यानेच बनली आहे तिथली शेती बागायत, त्याखालीच झालीत राणे वहीत. त्यांना स्पर्श करून येणारा मंद वारा माणसा माणसात करतोय आल्हाददायक भिंती उभ्या. इथल्या झाडांनाही लगडलीत भासमान फळे, पिकांनीही बहरलेत भासमान मळे. भासांच्या आशांना झोंबलेत भासमान कावळे. इथल्या झाडांनाही लगडलीत भासमान फळे, पिकांनीही बहरलीत भासमान मळे. भासांच्या आशांना झोंबलीत भासमान कावळे. सारीच आबादानी साधून नात्या गोत्यांना आलाय पूर. सगळेच वाढतात जवळचे कुणीच कसे नाही दूर. सगळेच वाढतात जवळचे कुणीच कसे नाही दूर. एखाद्या उपाशी सांजेला विसावते थकून भागलेले मृगजळ. एखाद्या उपाशी सांजेला विसावते थकून भागलेले मृगजळ. कुणीतरी उठवते अफवा एखाद्या घरातला दिवा फडफडल्याची. कुणीतरी उठवते अफवा एखाद्या घरातला दिवा फडफडल्याची. तर कधी शेतीचं अनुदान बँकेत जमा झाल्याची. माणसं होत राहतात गाव जमा. दगडावर बसतात टेकून बूड, त्यांच्याशी आदिम नाते सांगत. अंधार वाढत जातो खोल. माणसं जातात अंधारात झोपी बिपी. उद्याच्या मृगजळी पुराची स्वप्ने पाहात. गाव बीव आकसते मनात. पोराला तोंड देण्याच्या भीतीने. धन्यवाद. वा सर, तुम्ही अगदी व्हर्च्युअल कविताच सादर केली इथे. तिचा आत्माच व्हर्च्युअल होता, आभासी जगाचा. आता आपण आमंत्रित करतोय डॉक्टर रफिक सुरज सरांना. सर अर्थातच मराठीचे प्राध्यापक आहेत. जयवंत महाविद्यालय इचलकरंजी येथे ते सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. 1990 पासून त्यांनी लिहिण्यासाठी म्हणून लेखणी हातामध्ये घेतलेली आहे. बेबस, पायड, आभाळ, आरशातल्या आरशात असे कथासंग्रह त्यांचे सुप्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर रहबर ही त्यांची कादंबरी विशेष गाजलेली आहे.
महाराष्ट्र शासनाचा त्याला या कादंबरीला साहित्य पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. आवड निवड हा त्यांचा समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध आहे. सोंग घेऊन हे पोर हा काव्यसंग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे आणि सर महाराष्ट्रभर काव्य वाचनाचे कार्यक्रम करतायत आणि मराठी कविता महाराष्ट्रभर रुजावी यासाठी ते विशेष प्रयत्न करतायत. मी डॉक्टर रफिक सूरज सरांना या काव्यसंध्येमध्ये आमंत्रित करते. आपली पहिली कविता त्यांनी सादर करावी. रफिक सूरज सर. नमस्कार. मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. मला या आपल्या कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल मी संयोजकांचे सर्वप्रथम मनापासून आभार मानतो. मी आपल्यासमोर एक रचना समोर ठेवतो. कवितेचं शीर्षक आहे अंतर. आपणास माहित आहे की अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव संपलेला नाही आणि या कोरोनानं विशेषतः श्रमजीवी मजूर यांच्या वाट्याला जी आव्हानं आणलेली आहे त्याविषयीची ही कविता आहे. कवितेचं शीर्षक अंतर. माणसे चालत आहेत, माणसे चालत आहेत, चालत आहेत, अहोरात्र उन्हातानात चालत आहेत. माणसे चालत आहेत, चालत आहेत, अहोरात्र उन्हातानात चालत आहेत. स्वप्नांच्या गाठोड्यांचं ओझ इथेच टाकून पाय वाटेने काट्या कुट्यातून, जंगलातून, डोंगर दऱ्यातून, डांबरी सडकेवरून, रेल्वे रुळांवरून रक्ताळलेली पावलं न थकता न थांबता चालत आहे. कुणी कुणाला खांद्यावर घेतलंय, कुणी कुणाला खांद्यावर घेतलंय तर कुणाच्या उघड्या डोक्यावर नुसतंच रणरणत ऊन आहे. कुणी कुणी अशक्त थानाला लुचणाऱ्या गोळ्याला पुराशी कवटाळून फरफटत निघाली आहे. आता या पावलांना जगण्याची आस नाही, मरणाचा फास नाही, दंडुक्याची ही भीती टाकून दिली त्याने. आजवर शरीरातून घाम गाळला, आता उरलं सुरलं शिप्पीभर रगात, एवढाच काय तो फरक. अवतीभवती दयेचा पाजर नाही, निरोपाचा साधा गजर नाही. तशी हिरमुसलेली पावलं अखंडपणे चालत राहतात, अंतरेची ओल शोधत शोधत मलूलपणे अव्याहत चालत राहतात. आता गती मंद करून चालणार नाही, आता गती मंद करून चालणार नाही. विसाव्याला रुळावर झोपलं तरी कुणी जागवणार नाही. एक संध शरीराला तुकड्यात बघणं आता सोसवणार नाही. भुकेचा सूर्य आणि तहानेचा चंद्र गाठोड्यात बांधून घाई घाईने मागे न वळता पुढे पुढे माणसे चालत आहेत. अहोरात्र उन्हातान्हात ठेपकाळत पडत झडत चालत आहे. सामाजिक अंतर, शारीरिक अंतर, सामाजिक अंतर, शारीरिक अंतर याची त्यांना पर्वा नाही. जीवन आणि मृत्यू यातील राहिलेले थोडेसेच अंतर मिटण्या अगोदर त्यांना चालून जायचे आहे. दोन अलग ध्रुवांतील अंतर हातात हात घालून, श्वासांना श्वासांची फुंकर देऊन, चरचरत्या गरम फुपाट्यावर तळवे निर्जंतुकीकरण करून माणसे चालत आहेत. जमेल तसं अंतर कापत आहेत माणसे चालत. धन्यवाद. वा सर. असं म्हणतात की समाजाचं प्रतिबिंब हे साहित्यामध्ये पडत असतं. कोरोना काळाने आपल्याला वर्ष झालं सगळ्या महाराष्ट्राला, भारताला, जगाला ग्रासलेला आहे. त्या चिद्याने एक ड्रॅगन सगळ्या विश्वावर सोडून दिलाय आणि सगळेच होरपळून त्यामध्ये निघालेले आहेत. त्याचा एक स्पंदन, एक उसासा तुम्ही या कवितेतून मांडलेला आहे. धन्यवाद सर. खूप छान होती कविता तुमची. आता आपण इथे आमंत्रित करतोय
युवा कवी संदीप जगदाळे सरांना. सर पैठण इथे राहतात. अध्यापन कार्यामध्ये ते काम करत आहेत. असो आता साड हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे, प्रकाशित झालेला आहे. या काव्यसंग्रहाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे याची व्हिडिओ सुद्धा झालेला आहे. दृकश्राव्य माध्यमातून हा काव्यसंग्रह महाराष्ट्रभर प्रकाशित झालेला आहे. युट्यूबवर पण आपल्याला तो पाहायला मिळतो. संदीप जगदाळे सर यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी काही कवितांचा हिंदीमध्ये अनुवाद केलेला आहे आणि आंतरभारतीच्या चळवळीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. त्यांच्या काही अशा अनुवादित हिंदी कविता अनेक हिंदी मासिकामधून, नियतकालिकामधून प्रकाशित झालेल्या आहेत. संदीप सरांच्या या कार्याला आपल्या सगळ्या ग्रुपकडून आपण शुभेच्छा तर देतोच आहे. आणि या नव्या पिढीचं सर तुम्ही प्रतिनिधित्व करत आहात. एक युवा कवी म्हणून आज तुम्हाला इथे आमंत्रित करताना मला खूप आनंद होतोय. मी आमंत्रित करतेय कवी संदीप जगदाळे सरांना. सर्वांना नमस्कार. सगळ्यात आधी तर मी आयोजकांचा आभारी आहे की तुम्ही इथं मला कविता वाचायला बोलवलं. माझी एक कविता वाचतो. कवितेचं नाव आहे नदीनं पायखुटी ठोकली मला. माझ्या गावाला बुडवून पुढं सरकलेली नदी आली याही गावात. माझ्या गावाला बुडवून पुढं सरकलेली नदी आली याही गावात. हे गाव जे ओळखलं जातं सातवाहन, चक्रधर, एकनाथ आणि विठभट्ट्यांसाठी. माझ्या गावाला बुडवून पुढं सरकलेली नदी आली याही गावात. हे गाव जे ओळखलं जातं सातवाहन, चक्रधर, एकनाथ आणि विठभट्ट्यांसाठी. मी गोदावरीच्या काठचं एक गाव सोडून येऊन बसलोय तिच्याच काठावरच्या या गावात. मी गोदावरीच्या काठचं एक गाव सोडून येऊन बसलोय तिच्याच काठावरच्या या गावात. वर्षानुवर्ष चाललोय इथल्या प्राचीन रस्त्यांवर, पण ही परकी माती माझ्या तळपायांना बिलगत नाही. वर्षानुवर्ष चाललोय इथल्या प्राचीन रस्त्यांवरून, पण ही परकी माती माझ्या तळपायांना बिलगत नाही. पाय मूळ गावधूळ विसरत नाहीत. पाय मूळ गावधूळ विसरत नाहीत. एखाद्या भाविकानं पात्रात टाकलेले रुपया 8 गिळावेत तसं गिळून टाकलं गोदावरीनं माझ्या गावाला. एखाद्या भाविकानं पात्रात टाकलेले रुपया 8 गिळावेत तसं गिळून टाकलं गोदावरीनं माझ्या गावाला. नंतर मी किती हातपाय मारले. नंतर मी किती हातपाय मारले आहे तिथं तरुण जाण्यासाठी. समोर असेल त्याला आपलं म्हणत सुटलो. सगळी मुळं विसरून गेल्यासारखा निसंग होऊन वावरत राहिलो. समोर असेल त्याला आपलं म्हणत सुटलो. सगळी मुळं विसरून गेल्यासारखा निसंग होऊन वावरत राहिलो. खोडावरची सगळी साल सोलून काढलेलं झाड वठत जातं हळूहळू तसा मुरदाड होत गेलो. खोडावरची सगळी साल सोलून काढलेलं झाड वठत जातं हळूहळू तसा मुरदाड होत गेलो. पण रक्ता मासात मिसळून गेलेली मुळं उपटून फेकताच आली नाहीत. पण रक्ता मासात मिसळून गेलेली मुळं उपटून फेकताच आली नाहीत. मी शोधतोय नदीत कुठं दिसते का माझ्या आज्या पंजांची राख. मी शोधतोय नदीत कुठं दिसते का माझ्या आज्या पंजांची राख. पाण्याला हा जो मातकत रंग आलाय तो माझ्या शेकडो पिढ्यांच्या राखेमुळे तर आला नसेल. पाण्याला हा जो मातकट रंग आलाय तो माझ्या शेकडो पिढ्यांच्या राखेमुळे तर आला नसेल. त्यांनी नदीत उतरून घामानं भिजलेला देह धुतला असेल तेव्हा पाण्यात उमटलेली त्यांची घालमेल अजूनही शिल्लक असेल का पात्रात कुठंतरी. त्यांनी नदीत उतरून घामानं भिजलेला देह धुतला असेल तेव्हा पाण्यात उमटलेली त्यांची घालमेल अजूनही शिल्लक असेल का पात्रात कुठंतरी. अशा अनेक निरुत्तरित प्रश्नांचं मोहळ बसलेलं आहे माझ्या आत. अशा अनेक निरुत्तरित प्रश्नांचं मोहळ बसलेलं आहे माझ्या आत. आमच्याच का मुळावर उठलीस म्हणत मी हजारदा नदीला शिव्या दिल्या. आमच्याच का मुळावर उठलीस म्हणत मी हजारदा नदीला शिव्या दिल्या. नदी दुःख धरते का माणसावर. नदी दुःख धरते का माणसावर. नदीनं कायमची पायखुटी ठोकली मला. नदीनं कायमची पायखुटी ठोकली मला.
आता हलता येत नाही कुठंच, मन धरणासारखं एका जागी रुतून राहतं, मन धरणासारखं एका जागी रुतून राहतं. धन्यवाद. वा सर, संदीप सर, मुळातच मानवी संस्कृतीचा विकास आणि उगम हा नदी किनारी झालेला आहे. नदीचं जीवन आणि आपलं जीवन हे समांतरच वाहत आहे. कुणी आपण तिच्याकडे विध्वंसक म्हणून बघतो, तर कुणी आपण तिच्याकडे जीवनदायिनी म्हणून बघतोय. तुमचा हा वेगळा नदीविषयीचा अनुभव तुम्ही आमच्या समोर मांडला. जलप्रपात आणि हिमालयामध्ये होत असलेला उत्पात आणि पाणी काय करू शकत नाही हे जगापुढचं उत्तम उदाहरण आहे. त्या अनुषंगाने ही तुमची कविता मला खूपच समकालीन वाटली. त्यानंतर आता आपण जातोय माधुरी मॅडमकडे. प्रत्येक स्त्री इथं एक कविता असते, प्रत्येक स्त्री इथे एक कविता असते, कोणी गझल तर कोणी तराणा असते असं मला वाटतं. तर माधुरीताईंना मी प्रतिनिधित्व या काव्यसंध्येमध्ये देत असताना मला माधुरीताईंचा परिचय करून देताना खूप आनंद वाटेल. माधुरीताईंचा रिंगण हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झालेला आहे आणि या काव्यसंग्रहाचं वैशिष्ट्य असं की त्यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पोलूसचा उत्तम साहित्यासाठी दिला जाणारा पुरस्कारही मागच्या महिन्यामध्ये या काव्यसंग्रहाला जाहीर झालेला आहे. त्याबद्दल आपण सुरुवातीला माधुरीताईंचं अभिनंदन करूया. माधुरीताई नगरमध्ये राहतात, मात्र त्यांचे पती सांगली जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांचा ओढा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा याच्यामध्ये आहे. अत्यंत सामाजिक आशय असलेल्या आणि आत्मानुभूतीतून आलेल्या त्यांच्या कविता रिंगणमध्ये समाविष्ट आहे. तो काव्यसंग्रह निश्चितच वाचनीय आहे. मी आमंत्रित करते माधुरी मरकटताईंना या काव्यसंध्येमध्ये आपली पहिली कविता सादर करण्यासाठी. माधुरीताई. सर्व मान्यवरांना नमस्कार. माझी कविता सादर करते. कवितेचं नाव आहे छंद. कवितेची डायरी उशाशी ठेवून झोपते ती, कविता आणि ती शेजारी शेजारी, कविता आणि ती शेजारी शेजारी. मधूनच झोपेत तिचा हात कवितेवर, मधूनच झोपेत तिचा हात कवितेवर, आणि झंकारल्या देहाची कविता भिनते तिच्या नसानसात, आणि झंकारल्या देहाची कविता भिनते तिच्या नसानसात. सगळ्या संन्यस्त दुःखांना शब्दबद्ध करणं खरंच योग्य आहे का? सगळ्या संन्यस्त दुःखांना शब्दबद्ध करणं खरंच योग्य आहे का? कविता विचारते प्रश्न तिला मध्यरात्री. ती मात्र पेंगुळलेली कवितेच्या कैफात झोपेच्या आधी, ती मात्र पेंगुळलेली कवितेच्या कैफात झोपेच्या आधी. रात्रभर स्वप्नात नाचणारी कविता ही झोपते थकून पहाटे पहाटे, रात्रभर स्वप्नात नाचणारी कविता ही झोपते थकून पहाटे पहाटे. दुसऱ्या दिवशी डोळे उघडून पाहावे तर, दुसऱ्या दिवशी डोळे उघडून पाहावे तर, भला मोठा सूर्य स्वागताला उभा, भला मोठा सूर्य स्वागताला उभा. उद्ध्वस्त स्वप्नांचे मनोरे पुन्हा बांधायला सज्ज, उद्ध्वस्त स्वप्नांचे मनोरे पुन्हा बांधायला सज्ज. तेव्हापासून नवीनच छंद तिला, तेव्हापासून नवीनच छंद तिला, उद्ध्वस्त होण्याचा नि कवितेला शेजारी घेऊन झोपण्याचा, उद्ध्वस्त होण्याचा नि कवितेला शेजारी घेऊन झोपण्याचा. धन्यवाद. असं म्हणतात की उत्तम काव्य रचना सुचण्यासाठी म्हणून दुःखाचा अनुभव घेणं खूप गरजेचं असतं. माधुरीताईंनी हाच एक अनुभव आपल्या या कवितेमधून मांडलेला आहे. कवितेची आणि आपली साथ उद्ध्वस्त होण्यातून कशी सुरू होते याचं एक सुंदर चित्रण आपल्या पुढे मांडलेलं आहे. या काव्यसंध्येमधली दुसरी फेरी सुरू करताना मी पुन्हा एकदा आमंत्रित करते डॉक्टर कैलास दौंड सरांना की त्यांनी आपली दुसरी कविता सादर करावी. नमस्कार. या काव्यसंध्येमध्ये मी दुसरी कविता सादर करीत आहे आपल्या समोर. कवितेचं नाव आहे हा गाव तुझा नाही. अनेक दिवसानंतर गावी परतताना दमछाक होते, अनेक दिवसानंतर गावी परतताना दमछाक होते. मन तर कधीच पोहोचलेलं असतं गावात,
मन तर कधीच पोहोचलेलं असतं गावात रस्त्याच्या बाजूने असणारी चिंचेची झाडं. रस्त्याच्या बाजूने असणारी चिंचेची झाडं, त्यांच्यात अधेमध्ये असणारी घरं, रानातून येणारं हलकं वारं, माणसाचं हळुवार बोलणं, सकाळ संध्याकाळ देवळामोहर जमा होणं. फिरत राहतं मन, फिरत राहतं मन स्वतःला गावात पोहोचण्याआधी खूप खूप जुन्या गल्ली बोळातून. फिरत राहतं मन स्वतःला गावात पोहोचण्याआधी खूप खूप जुन्या गल्ली बोळातून. कधी जत्रा यात्रा तर कधी दिवाळी दसरा, कधी जत्रा यात्रा तर कधी दिवाळी दसरा करून परतत थेट एसटीतून उतरवून मला घरी न्यायला. कधी जत्रा यात्रा तर कधी दिवाळी दसरा करून परत ते थेट मला एसटीतून उतरून घरी न्यायला. ते धरतं माझं बोट, ते धरतं माझं बोट आणि चालत जातो आपण थेट. काय इथे कुठे आलो आपण? काय इथे कुठे आलो आपण? कुठे आहे आपले गाव? कुठे आहे आपले गाव? कुठे आहेत ती चिंचेची झाडं, घर, माणसं ज्यांना भेटायचं होतं मला, ज्यांच्याशी बोलायचं होतं मला, त्यांनाच तर सांगून गेलो होतो मी, त्यांनाच तर सांगून गेलो होतो मी. मला येण्यापूर्वी कुणी काढून दिलं त्यांना, मला येण्यापूर्वी कुणी काढून दिलं त्यांना गावातून. मरणादारी की तोरणादारी, मरणादारी की तोरणादारी हातही लागू शकले नाहीत माझे. मन तर यव्हाना फिरून आलंय रानोमाळ, मन तर यव्हाना फिरून आलंय रानोमाळ आणि माझ्या मागे लागला आहे बेचैनीचा आग्या जाळ. मन तर यव्हाना फिरून आलंय रानोमाळ आणि माझ्या मागे लागला आहे बेचैनीचा आग्या जाळ. बेसरमीची काठी घेऊन, बेसरमीची काठी घेऊन मारत सुटल्या आठवणी त्या ओरडत आहेत. बेसरमीची काठी घेऊन मारत सुटल्या आठवणी त्या ओरडत आहेत. चल निघ हा गाव तुझा नाही, चल निघ हा गाव तुझा नाही, चल निघ हा गाव तुझा नाही. धन्यवाद. विस्थापित होण्याचं दुःख सर तुम्ही खूप छान प्रकारे इथं मांडलेलं आहे. आपण जुन्या आठवणी आणि जुनं एक्सप्रेशन घेऊन गावाकडे जातो आणि गाव आपला राहिलेला नसतो आणि गाव काय आपल्या शहरामध्ये झालेले बदल सुद्धा आपण पचवू शकत नाही, इतकं त्याच्याविषयी साहचर्य आपल्याला निर्माण झालेलं असतं. आणि हे संवेदनशील मन हेच आपल्या कवीचं द्योतक असतं. आता आपण जाऊयात सूरज सरांकडे. मी डॉक्टर रफिक सूरज सरांना विनंती करते की त्यांनी आपली पुढची कविता या काव्यसंध्येमध्ये सादर करावी. रफिक सर. तर माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे पहाट. अंथरुणाला पाठ टेकण्या अगोदर, अंथरुणाला पाठ टेकण्या अगोदर लावून घेतलेत ना सर्व दारे खिडक्या मजबूत कुलपासह. इथून तिथून नजर ठेवणाऱ्या सर्व बारीक सारीक फटी नीट झाकल्या गेल्या आहेत याची खात्री करून घे बाई. रात्र वैऱ्याची समजून आपणच आपला किल्ला अभेद्य ठेवायचा, अजिबात गाफील राहायचं नाही. होऊ देऊ नकोस, होऊ देऊ नकोस अंगावरचे पांघरून अस्ताव्यस्त. दिवसभर गच्च जकडून ठेवलेल्या अवयवांना अंधारात कोण बघतय म्हणून मोकळेपणाने ठेवणे अजूनही धोक्याचेच. बाई तुला काय वाटतं हे नाही महत्वाचं, तुला कल्पना असू देत इथून पुढे मोजकीच स्वप्ने येतील तुझ्या वाट्याला, तीही गाळून गाळून सपक सपक होत होत आलेली. मध्येच दचकून जागी होऊ नकोस. भिंतीवरची ती पाल करते चकचक आवाज, जिबल्यासाठी बघते एक टक शॉपदासारखी, किंवा वाऱ्याचा घो घो आवाज कोसळत राहील आक्रमकपणे सावधानाच्या काचा फोडून आत घुसण्यासाठी. तू तिकडे साफ दुर्लक्ष कर, तू तिकडे साफ दुर्लक्ष कर. हा काळा मिट्ट अंधार असेल तुझ्या सोबतीला, तो तुला ओळख पटण्यापासून ठेवील दूर जमेल तसे.
घाबरू नकोस. घाबरू नकोस. भूताखेतांच्या गडगड विचकट हसण्याला आता सवय करून घेतलीच पाहिजे त्यांची. हळूहळू रात्रभर हातात हात घालून खुशाल गिरक्या घालत नाचू देत त्यांना उन्मादाने 10x10च्या गोठलेल्या अवकाशात. अशीच पडून राहा. अशीच पडून राहा थंड प्रेतासारखी वर छताकडे तोंड करून. अधून मधून होत राहतील तुला भास. कमरेभोवतीचा घट्ट विळका, शिवशिवणारे किळसवाने टोकदार स्पर्श, धपापणाऱ्या छाती, गळा, गाल, ओठ, सर्वत्र अंगभर दुखऱ्या श्वासांचे उमटताय तुरण असे वाटत राहील तुला. पण तू स्वस्थ पडून राहा. पण तू स्वस्थ पडून राहा. युगानुयुगे एकाच जागी अचल शिळेसारखी कोणतीच भावना उरलेली नाहीये तुझ्यात काही काळासाठी अशा बेताने. सर्व सर्व अडथळे पार करीत आत येते बघ प्रकाशाची तिरी. सर्व अडथळे पार करीत आत येते बघ प्रकाशाची तिरी. बघ ती तावदानावर थड थड चोच मारून चिवचिवते चिमणी. जणू चोचीतून घेऊन आले तुझ्या वाट्याची हक्काची पहाट. बाई बाई हसून दे तिला प्रतिसाद. आणि मगापासून तुझ्या हालचालीवर नियंत्रण ठेवणाऱ्या माझ्याकडे साफ दुर्लक्ष करून हो बघू उत्साहाने आजचा दिवस जगायला तयार. धन्यवाद. सर, खूप सकारात्मक अशी स्त्रीवादी कविता तुम्ही आमच्या पुढे सादर केली आणि स्त्रीला आश्वस्त करणारा एक आश्वासन तुमच्या कवितेमध्ये होतं असं मला वाटलं की प्रत्येक वेळी अन्याय करणारा पुरुष असला तरी प्रत्येक पुरुष हा अन्याय करणारा नसतो असंही वाटून गेलं ही कविता ऐकताना. खूप छान सर. हॅलो संदीप सर. माझी दुसरी कविता वाचतो. कवितेचं नाव आहे माझं गाव पाण्यात राहतं. कोणी मला विचारू नये माझा पत्ता. कोणी मला विचारू नये माझा पत्ता. खरं तर सांगू शकत नाही मी कोणतं आहे माझं गाव, कुठून आलोय मी, किती वाटा गेल्यात पायांखालून. कोणी मला विचारू नये माझा पत्ता. खरं तर सांगू शकत नाही मी कोणतं आहे माझं गाव, कुठून आलोय मी, किती वाटा गेल्यात पायांखालून. वावरा शिवारावर पाणी चालून आलं, नाका तोंडात शिरू लागलं, मी भेदरून पळालो. वावरा शिवारावर पाणी चालून आलं, नाका तोंडात शिरू लागलं, मी भेदरून पळालो. याला त्याला विचारत सुटलो. याला त्याला विचारत सुटलो, मलाच का हाकलून दिलं, कुठे माझा गावगाडा, इथं कसं मांडू मी माझं विराड. याला त्याला विचारत सुटलो, मलाच का हाकलून दिलं, कुठे माझा गावगाडा, इथं कसं मांडू मी माझं बिराड. राब राब राबलो. राब राब राबलो. धरणावर दगड वाहिले, पाटचाऱ्या खांदल्या, माझ्या घरादारावरून फिरलेलं पाणी दुसऱ्यांच्या पिकांना पाजलं. राब राब राबलो. धरणावर दगड वाहिले, पाटचाऱ्या खांदल्या, माझ्या घरादारावरून फिरलेलं पाणी दुसऱ्यांच्या पिकांना पाजलं. पण कोणी पाय टेकवायला जागा दिली नाही. पण कोणी पाय टेकवायला जागा दिली नाही. कितीतरी डगरी वळण ओलांडून आलो, कुठल्याच मातीनं पोटाशी धरलं नाही, उपरा उतरकरी झालो. कितीतरी डगरी वळण ओलांडून आलो, कुठल्याच मातीनं पोटाशी धरलं नाही, उपरा उतरकरी झालो. पाण्यात मासे राहतात, खेकडे, मगर, कासव आणि माझं गाव सुद्धा. पाण्यात मासे राहतात, खेकडे, मगर, कासव आणि माझं गाव सुद्धा. भीती वाटते कोणी मला माझा पत्ता विचारला तर. भीती वाटते कोणी मला माझा पत्ता विचारला तर. धन्यवाद. सर, आपण जिप्सीचं जीवन काय असतं याचा एक नमुना दाखल आपण आपल्या भावना इथे व्यक्त केलेल्या आहेत. विस्थापित होणं आणि विकासाच्या नावाखाली मानवी जीवनमूल्य तुडवली जाणं या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं मला वाटतं. ज्यांना विकास आवडतो ते भौतिक सुखाच्या मागे लागलेले असतात आणि जे विस्थापित होतात ते हळव्या मनाच्या मागे लागलेले असतात. त्याचं प्रतिनिधित्व तुम्ही आता या कवितेमधून केलेलं आहे.
आता आपण माधुरीताईंना या दुसऱ्या फेरीसाठी आमंत्रित करतोय. त्यानंतर आपण रफिक सूरज सरांकडे वळूयात. आता सर्वप्रथम माधुरीताई आपली दुसरी कविता इथं सादर करतील. माझ्या कवितेचं नाव आहे राजा. शेतकरी आंदोलनावरची कविता आहे. गडद लाल रंगाचे रंगहीन झाले रक्त, गडद लाल रंगाचे रंगहीन झाले रक्त, माणुसकी पायदळी तुडून पहा उंच झाले तख्त, माणुसकी पायदळी तुडून पहा उंच झाले तख्त, मरणासही माझ्या अर्थ ना उरावा, मरणासही माझ्या अर्थ ना उरावा, शब्द कोणी माझ्यासाठी एक न खर्च करावा, शब्द कोणी माझ्यासाठी एक न खर्च करावा, पाठ राखण्याची गरज आज जरी मला, पाठ राखण्याची गरज आज जरी मला, सगळ्यांवरी वेळ ही जाणीव ना तुम्हाला, सगळ्यांवरी वेळ ही जाणीव ना तुम्हाला, नकोत कोरडे उमाळे तुमचे श्वास लाजिरवाणी, नकोत कोरडे उमाळे तुमचे श्वास लाजिरवाणी, स्वार्थात बरबटलेले जिने ओशाळवाणी, स्वार्थात बरबटलेले जिने ओशाळवाणी, बद्ध जरी आज मी रक्तहीन क्रांतीसाठी, बद्ध जरी आज मी रक्तहीन क्रांतीसाठी, अधिकारांशी बांधवांच्या शस्त्र विटाळन माझ्यासाठी, अधिकारांशी बांधवांच्या शस्त्र विटाळन माझ्यासाठी, नशिबी आज माझ्या खिळा, नशिबी आज माझ्या खिळा, मायभूच्या चरणी हा क्रांतीचा रक्तवर्णी टिळा, मायभूच्या चरणी हा क्रांतीचा रक्तवर्णी टिळा, रंक म्हणो कुणी राजा जगण्याची मी भोगितो सजा, रंक म्हणो कुणी राजा जगण्याची मी भोगितो सजा, छाताडावर हुकुमशाहीच्या शोधतो खुना लोकशाहीच्या, छाताडावर हुकुमशाहीच्या शोधतो खुना लोकशाहीच्या, शोधतो खुना लोकशाहीच्या. धन्यवाद. शासनाचे नवीन कायदे आणि शेतकरी आंदोलन हा अत्यंत ज्वलंत प्रश्न सध्या भारतामध्ये ऐरणीवर आलेला आहे. त्या दृष्टीने पाहता मॅडम तुम्ही मांडलेली ही जी कविता आहे ही अत्यंत आधुनिक आणि अलीकडची आहे. शेतकरी आंदोलन होतात, बातम्या आपण वाचतो, उलटसुलट चर्चा करतो, पण एका कवीला या आंदोलनाविषयी काय म्हणायचं आहे याचं एक उदाहरण म्हणून तुम्ही ही कविता इथे सादर केली. धन्यवाद मॅडम. यानंतर पुन्हा एकदा मी इथे आमंत्रित करते आपली तिसरी कविता सादर करण्यासाठी युवा कवी किंवा युवकांचं प्रतिनिधित्व करणारे आमचे संदीप जगदाळे सर यांना मी आमंत्रित करते. त्यांनी या शृंखलेमध्ये आपली तिसरी कविता सादर करावी. माझी तिसरी कविता वाचतो. कवितेचं नाव आहे जपून ठेवलेत काठापदराचे गडद रंग. आमच्या पैठणमध्ये पैठणी विणणाऱ्या स्त्रियांच्या संदर्भातली ही कविता आहे. जपून ठेवलेत काठापदराचे गडद रंग, तुमच्या बोटातच जिवंत आहेत शेवटचे श्वास या महावस्त्राचे, तुमच्या बोटातच जिवंत आहेत शेवटचे श्वास या महावस्त्राचे, या गावाच्या प्राचीनते इतकीच आदिम आहे कष्टाळू बोटांची लगबग, या गावाच्या प्राचीनते इतकीच आदिम आहे कष्टाळू बोटांची लगबग, कितीतरी शतकांना पाठीवर घेऊन सोन्या चांदीच्या जरीचा पोत टिकवत तुडवलीत इथपर्यंतची वाट, कितीतरी शतकांना पाठीवर घेऊन सोन्या चांदीच्या जरीचा पोत टिकवत तुडवलीत इथपर्यंतची वाट, 28 युगे विटेवर उभा असलेल्या साजऱ्या रूपा इतकाच पवित्र आहे धाग्या धाग्यासोबत एक रूप झालेला तुमचा देह, 28 युगे विटेवर उभा असलेल्या साजऱ्या रूपा इतकाच पवित्र आहे धाग्या धाग्यासोबत एक रूप झालेला तुमचा देह, हातमागाची घर घर उतरलीये शेजारच्या झोळीत निजलेल्या लेकरात, हातमागाची घर घर उतरलीये शेजारच्या झोळीत निजलेल्या लेकरात, या घरघरीतूनच त्याच्यापर्यंत वाहत जाते तुमच्या कुशीतली ऊब, या घरघरीतूनच त्याच्यापर्यंत वाहत जाते तुमच्या कुशीतली ऊब, हेच पहिलं संगीत आहे त्याच्या कानावर पडणार,
हेच पहिलं संगीत आहे त्याच्या कानावर पडणार, ही लय हिंदकळत राहील त्याच्या आत मरेपर्यंत. ही लय हिंदकळत राहील त्याच्या आत मरेपर्यंत. तळ हातावरून उडालेला मोर येऊन बसलाय पदरावर. तळ हातावरून उडालेला मोर येऊन बसलाय पदरावर. याची मौसूत मोरपिस कधी फिरतील तुमच्या सुखी दुःखी संसारावरून. तळ हातावरून उडालेला मोर येऊन बसलाय पदरावर. याची मौसूत मोरपिस कधी फिरतील तुमच्या सुखी दुःखी संसारावरून. दाट सावली देणार डेरेदार झाड विणून संपेल का आयुष्यातला उन्हाळा. दाट सावली देणार डेरेदार झाड विणून संपेल का आयुष्यातला उन्हाळा. चारी दिशांना गाढवाचं नांगर फिरवत जग झपाझप निघालय पुढं. चारी दिशांना गाढवाचं नांगर फिरवत जग झपाझप निघालय पुढं. अजान वृक्षाच्या सावलीत वसलेलं हे गाव हपकून गेलंय राक्षसी झगमगाटासमोर. अजान वृक्षाच्या सावलीत वसलेलं हे गाव हपकून गेलंय राक्षसी झगमगाटासमोर. झालंय कावरं बावरं भर कीर्तनात अभंगाची ओळ विसरलेल्या कीर्तनकारासारखं. अजान वृक्षाच्या सावलीत वसलेलं हे गाव हपकून गेलंय राक्षसी झगमगाटासमोर. झालंय कावरं बावरं भर कीर्तनात अभंगाची ओळ विसरलेल्या कीर्तनकारासारखं. आणि तुम्ही तर हजारो वर्षांपासून जीव तोडून जपून ठेवलेत काठापदराचे गडद रंग. आणि तुम्ही तर हजारो वर्षांपासून जीव तोडून जपून ठेवलेत काठापदराचे गडद रंग. एक एक टाका घालत आभाळवर पैठणी विणणाऱ्या मावल्यांनो. एक एक टाका घालत आभाळवर पैठणी विणणाऱ्या मावल्यांनो. इथं फक्त शिल्लक आहात तुम्ही. इथं फक्त शिल्लक आहात तुम्ही. एखादी मरत चाललेली भाषा बोलणाऱ्या माणसासारख्या. एखादी मरत चाललेली भाषा बोलणाऱ्या माणसासारख्या. धन्यवाद. आता आपण माधुरीताईंकडे वळूयात. माधुरीताईंच्या वैशिष्ट्याविषयी मला असं जाणवलं की आता त्यांनी ज्या दोन्ही कविता सादर केल्या तर त्यांनी कुठल्याही स्त्रीवादी दृष्टिकोनातून त्या सादर केलेल्या नाही, तर एक माणूस म्हणून त्यांचं जगाशी जे इंटरप्रिटेशन आहे तर ते त्यांनी आपल्या या दोन्ही कवितेतून सादर केलं. शेतकऱ्यांविषयीची कणव नुकतीच त्यांनी सादर केलेल्या कवितेतून आपल्याला जाणवली. आता आपण माधुरीताईंना त्यांची तिसरी कविता सादर करण्यासाठी आमंत्रित करूयात. माधुरीताई. कवितेचं नाव आहे ओळख. मला वाटते मी कदाचित ओळखते तुला. मला वाटते मी कदाचित ओळखते तुला किंवा कदाचित मी ओळखू लागले तुला. माझा दावाच आहे की मी ओळखते तुला चांगल्या प्रकारे. माझा दावाच आहे की मी ओळखते तुला चांगल्या प्रकारे. तुझ्यातील पुरुषत्वाच्या लाटा, तुझ्यातील पुरुषत्वाच्या लाटा, तुझ्या चेहऱ्यावरच्या वेळोवेळी बदलणाऱ्या रेषा, तुझ्या डोळ्यातील पसंती नापसंतीचे भाव, तुझ्या डोळ्यातील पसंती नापसंतीचे भाव, तुझ्या बोलण्यातील शाब्दिक लयदार चढ उतार, तुझ्या बोलण्यातील शाब्दिक लयदार चढ उतार, तुझ्या स्पर्शातील आपले परकेपणाचे अन्वयार्थ, तुझ्या स्पर्शातील आपले परकेपणाचे अन्वयार्थ. हे सारे आणि सहज ओळखीचे माझ्या, हे सारे आणि सहज ओळखीचे माझ्या. पण राहिला ओळखायचा, पण राहिला ओळखायचा मांजरासारखा नख आत ओढून बसलेला तुझ्यातील पुरुष, मांजरासारखा नख आत ओढून बसलेला तुझ्यातील पुरुष. वेळी अवेळी फणा काढून बाहेर निघणारा तुझ्यातील पुरुषी इगो, वेळी अवेळी फणा काढून बाहेर निघणारा तुझ्यातील पुरुषी इगो. काळानुरूप कमी होत जाणारी तुझ्या माझ्यातील असोशी. सोयीच्या वेळी आणि वेळेवर जाणवणारा तुझा मालकी हक्क, सोयीच्या वेळी आणि वेळेवर जाणवणारा तुझा मालकी हक्क. मी सर्वस्व अर्पण करतानाच तू राखून ठेवलेला तुझा सर्वस्वीपणा,
मी सर्वस्व अर्पण करतानाच तू राखून ठेवलेला तुझा सर्वस्वीपणा. तुझे स्वतंत्र अस्तित्व मान्य करतानाच माझी स्पेस सोयीस्कररित्या विसरणारा तुझा दुटप्पीपणा. तुझे स्वतंत्र अस्तित्व मान्य करतानाच माझी स्पेस सोयीस्कररित्या विसरणारा तुझा दुटप्पीपणा. तू फक्त तू आहेस. तू फक्त तू आहेस. लफेदार रेषेदार आयाळ असणारा पुरुष. लफेदार रेषेदार आयाळ असणारा पुरुष. तरीही माझा भाबडा दावा. मी ओळखते तुला पूर्णपणे. मी ओळखते तुला पूर्णपणे. धन्यवाद. माधुरीताई, खूप वेगळ्या अंगाने ही कविता तुम्ही सादर केली. पुरुषाचं सार्वत्रिक दिसणारं जे रूप आहे आणि स्त्रीला जो पुरुषाविषयीचा जो अनुभव येतो, तर त्याचं हुबेहूब वर्णन शब्दचित्र आपण पुरुषाचं या आपल्या कवितेमधून मांडलेलं आहे. मी या शृंखलेमध्ये आपली तिसरी कविता सादर करण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करते डॉक्टर रफिक सुरेश सरांना. सर, आपण आपली तिसरी कविता इथे सादर करावी. शीर्षक आहे तुझ्या जगण्यावर माझं भविष्य. आपल्या समोर वाढून ठेवलेल्या भरल्या ताटातला एखादा घास राखून ठेवला असता मी, तर रोखून धरता आले असते तुमच्यापैकी अनेकांना तडकाफडकी निघून गेलेल्या लांब वरच्या प्रवासापासून. आपल्यासमोर वाढून ठेवलेल्या भरल्या ताटातला एखादा घास राखून ठेवला असता आम्ही, तर रोखून धरता आले असते तुमच्यापैकी अनेकांना तडकाफडकी निघून गेलेल्या लांब वरच्या प्रवासांपासून. मी तर आता पुरता लज्जित झालोय स्वतःच्या कणाहीन आणि मतलबीपणावर. पण मी म्हणतो, तुम्ही तरी इतके कसे रे भाबडे? कसा काय विश्वास टाकू शकलात आमच्यावर की तुमच्या काळजातली माणसं नीट जतन करू तुमच्या माघारी? तुम्हाला अजिबात माहित नव्हते का? गरम गरम चहाचे गुटके घेत घेत आम्ही दुष्काळाच्या बातम्या एन्जॉय करतो टीव्हीवर त्याविषयी. किंवा भूक लागो न लागो माझ्या मुलांना बस 2 मिनिटात प्लेटा भरभरून मॅगी खिलवत राहते त्यांची मम्मी त्याविषयी. एखाद्या दिवसाचे वेतन दुष्काळ निधीला जमा होईल या भीतीने चेहरा पाडून बसलेले आमचे बुद्धिजीवी मित्र आतापासूनच वेतन आयोगाची गणितं सोडवू लागलेत त्यांच्याविषयी. तुम्हाला अशा साध्या सुध्या गोष्टी माहीत कशा झाल्या नाहीत रे? तर भावानो, तुमच्या नावावर चालणाऱ्या संघटनांची दुकानेही आता कशी चकचकीत आणि पॉश झाली आहेत मॉल सारखी बदलत्या काळाला धरून. एखाद्या भावाची आत्महत्या वाढवते न्यूज चॅनलचा TRP आणि तात्काळ पाहणी दौऱ्यावर बाहेर पडतायत सुटाबुटातले काळजीवाहू मायबाप लवाजम्यासह. शाही विवाह इतकीच बिग बजेट झालेत साहित्य संमेलन, तिथले रुसवे फुगवे, चर्चा महाचर्चा, निषेध फिषेध आणि वापसी करतानाही नीट सांभाळले जाते मार्केटिंगचे तंत्रही. माझ्या भावा असं तडकाफडकी जीवन संपविताना तुलाही झाला असेलच नाईलाज. घेतलेल्या कर्जाची परतफेड करता न आल्याची मानहानी तुला डोंगरा एवढी आणि आयुष्यापेक्षा मोठी वाटली असेल. पण जमले नाही तुला आमच्यासारखे अख्ख्या बँका भूखंड घशात घालणे किंवा सेटलमेंट, फिक्सिंग, चेक बाउन्स वगैरे उपचार करून पुन्हा कसे कॅज्युअल आयुष्य जगायला मोकळं. माझ्या भावानो तरी आशा सोडू नका. आमच्या बेईमान वर्तनाची तुम्ही पर्वा करू नका. आयुष्याची किंमत वेळेपेक्षा जास्त आहे रे. स्वतःला जप रे माझ्या राजा. तू तर मालक माझा. तुझ्या जगण्यावरच माझं भविष्य अवलंबून आहे रे. छान सर. शेतकरी म्हणजे आपला अन्नदाता आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा तो कणा असं आपण एकीकडे म्हणतो आणि दुसरीकडे त्याच्या जीवनाची कशी दुरावस्था झाली आहे याचं जवळून चित्रण आपण बघतो. रोज वर्तमानपत्रामध्ये अगोदर आपण शेतकरी आत्महत्येचे आकडे वाचतो
बातमी आपण कॅज्युअल समजून सोडून देतो, पण ह्या समस्या समाजामध्ये देशात खूप गंभीर आहेत. आणि ह्या त्या शेतकऱ्यांची व्यथा तुम्ही मांडत असताना शेतकऱ्यांमध्ये कशी मॅच्युरिटी येणं आणि या परिस्थितीकडे त्यांनी कोणत्या भावनेने बघावं असा एक विचाराचा डोसच तुम्ही या कवितेतून दिलेला आहे. धन्यवाद सर. मी पुन्हा एकदा आमंत्रित करते डॉक्टर कैलास दौंड सरांना. नमस्कार. या कवी संमेलनातील शेवटची तिसरी माझी कविता आपल्या समोर ठेवतो. कवितेचं नाव आहे मी आस धरुणी आहे. मी आस धरुणी आहे पीक इथे उगण्याची. मी आस धरुणी आहे पीक इथे उगण्याची. येईल फिरुणी भरती गाव शिवाला जगण्याची. मी आस धरुणी आहे पीक इथे उगण्याची. येईल फिरुणी भरती गाव शिवाला जगण्याची. लाख लाख खडकातूनी उगून येईल शक्ती. लाख लाख खडकातूनी उगून येईल शक्ती. मी बिजे पेरली असली अंकुरणार शस्त्र हे नक्की. मी वाट पाहतो पिकाला धारदार कणसे येण्याची. मी वाट पाहतो पिकाला धारदार कणसे येण्याची. आणि सम्राटाला तप्त आगीचा हुरडा खाऊ घालण्याची. मी वाट पाहतो पिकाला धारदार कणसे येण्याची. आणि सम्राटाला तप्त आगीचा हुरडा खाऊ घालण्याची. रक्तामधल्या ओलाव्याला शिवून उगेल जे बीज. रक्तामधल्या ओलाव्याला शिवून उगेल जे बीज. पोशिंद्याच्या पोटातून ते उगतेच आहे रोज. रक्तामधल्या ओलाव्याला शिवून उगेल जे बीज. पोशिंद्याच्या पोटातून ते उगतेच आहे रोज. या धान्याच्या राशीला भिडवत हात सगळ्यांची. आणि स्वप्न पाहतो हातांनाही कणसे पुन्हा फुटण्याची. आणि स्वप्न पाहतो हातांनाही कणसे पुन्हा फुटण्याची. कणसे पुन्हा फुटण्याची. कणसे पुन्हा फुटण्याची. धन्यवाद. तर थोडासा या काव्यसंध्येमध्ये आणखीन या काव्यसंध्येचा रंग गहिरा होण्यासाठी म्हणून आपल्या या कार्यक्रमाचे तंत्रज्ञ प्राध्यापक कसबे हे उत्तम नाट्यकलावंत आहेत, उत्तम लेखक आहेत आणि त्यापेक्षा छान कवी आहेत. तर या काव्यसंध्येचा समारोप त्यांनी आपली एखादी छानशी रचना सादर करून करावं असं मी डॉक्टर प्राध्यापक प्रमोद कसबे आणि या कार्यक्रमाचे तंत्रज्ञ यांना मी विनंती करते. त्यांनी आपली एक सुंदरशी रचना या काव्यसंध्येच्या समारोप प्रसंगी सादर करावी. धन्यवाद मॅडम. तर कविता सादर करतो. एखाद्या हळव्या अलवार मोरपिसावर उच्च प्रतीच्या मुग्ध विशाला. एखाद्या हळव्या अलवार मोरपिसावर उच्च प्रतीच्या मुग्ध विशाला अलगदपणे ओंजळत. एखाद्या हळव्या अलवार मोरपिसावर उच्च प्रतीच्या मुग्ध विशाला अलगदपणे ओंजळत आणि मग त्याचे एक एक थेंब आपल्या अतिशुष्क आणि जीर्ण ओठांनी हळुवारपणे ओहोटत. आणि मग त्याचे एक एक थेंब आपल्या अतिशुष्क आणि जीर्ण ओठांनी हळुवारपणे ओहोटत उभ्या जगण्यालाच एका अमाप नसलेपणाच्या स्वाधीन करण्यात मिळू शकणारा अमर्याद आनंद. उभ्या जगण्यालाच एका अमाप नसलेपणाच्या स्वाधीन करण्यात मिळू शकणारा अमर्याद आनंद आणि तसं करण्याचा सर्वस्वी हक्क ते विष पचवू शकण्यात एकमेव असतानाही एखाद्याला का मिळत नाही? का कुणी इतकं भाग्यवान असू शकत नाही? धन्यवाद. धन्यवाद सर. आणि आता आपण या काव्यसंध्येचा समारोप करत आहोत. मराठी साहित्य संस्कृत मंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने 27 फेब्रुवारी मराठी दिनानिमित्त कवी कुसुमाग्रज यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून आपण या मोरपिशी काव्यसंध्येचं इथं आयोजन केलेलं होतं. आपण कैलास दौंड सर, सूरज रफिक सर, त्यानंतर आमचे जगदाळे सर, माधुरीताई इथे या काव्यसंध्येमध्ये सहभागी झाले आणि आपल्या रचना त्यांनी इथं सादर केल्या. कविता कशी असावी आणि कवितेकडे आपण कसं बघावं याचं साधं बाधक आणि मार्मिक उल्लेख महेंद्र कदम सरांनी एक दृष्टी देणारा उल्लेख इथं केला.
महेंद्र कदम सरांचे आभार. त्यांच्या योजनेमधूनच हा कार्यक्रम आज आपण इथे आयोजित केलेला आहे. सर्व श्रोत्यांचे या धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा कवी कुसुमाग्रज यांना अभिवादन करून ही काव्यसंध्या आपण इथे समाप्त करत आहोत. धन्यवाद.